गाईज बऱ्याचदा काय होतं, आपण ज्यावेळेस इंग्लिश वाचतो किंवा बोलतो, त्यावेळेस आपल्याला व्हॉटचा यूज करावा लागतो, व्हॉट ऑलचा यूज करावा लागतो किंवा व्हॉट एल्स किंवा व्हॉट्स व्हॉट या सगळ्यांचा यूज करावा लागतो. पण बऱ्याचदा कन्फ्युजन हे होतं, की या सगळ्यांचा यूज करायचा तरी कधी? व्हॉटचा यूज कधी करायचा? किंवा व्हॉट एल्सचा यूज कशासाठी करायचा? किंवा व्हॉट ऑलचा यूज कशासाठी करायचा? हेच कन्फ्युजन आजच्या व्हिडिओमध्ये दूर होणार आहे. तेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. गाईज आपण पहिल्यांदा बघूया व्हॉट. हे व्हॉट म्हणजे काय? हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. व्हॉटचा मराठीत मीनिंग काय होतो? काय? या अर्थाने आपण याचा यूज करतो. हे तर सगळ्यांना माहिती आहे. एखाद्याला एखादी गोष्ट विचारण्यासाठी काय या अर्थाने एक सेंटेन्स, एक वर्ड किंवा एक रिझन विचारता. फक्त एक. त्यावेळेस तुम्हाला व्हॉटचा यूज करायचा आहे. म्हणजे व्हॉट केव्हा यूज करणार तुम्ही? इझिली जर सिम्पली तुम्हाला सांगायचं झालं, तर जेव्हा तुम्हाला एका वाक्यात उत्तर द्यायचं असतं, त्यावेळेस तुम्हाला व्हॉटचा यूज करायचा आहे सिम्पल लँग्वेजमध्ये. आता याचे एक्झाम्पल बघा. तू काय बोलला? सिम्पल आहे. तू काय बोलला? व्हॉट डिड यू से? व्हॉट डिड यू से? गाईज व्हॉटचा यूज आपण काही या अर्थाने तर करतो. व्हॉटच्या नंतरचं जे सेंटेन्स असेल ते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल, कारण आपण याच्यामध्ये क्वेश्चन करत असतो. तू काय बोलला? म्हणजे त्याला विचारताय तुम्ही की तू काय बोलला? तेव्हा त्याला अपेक्षित काय आहे? विचारणाऱ्याला अपेक्षित काय आहे की पुढच्याकडनं एका वाक्यात आन्सर येईल. बरोबर? जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचे क्वेश्चन्स करायचे असतात, त्यावेळेस तुम्हाला व्हॉटचा यूज करायचा आहे. तुला काय हवं आहे? व्हॉट डू यू वॉन्ट? व्हॉट डू यू वॉन्ट? एका वाक्यात तुम्हाला आन्सर पाहिजे. मला हे पाहिजे किंवा मला ते पाहिजे. पूर्ण तुम्हाला सगळं काही सांगायची याच्यात गरज नाही. तुझं नाव काय? व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? फक्त तुम्हाला इथे नाव सांगायचं आहे. आणि अकॉर्डिंग टू टेन्स तुम्हाला व्हॉटच्या नंतरचं जेही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, ते तुम्हाला अकॉर्डिंग टू टेन्स घ्यायचं आहे. गाईज खूप इझी आहे. व्हॉट हे सगळ्यांना माहीत आहे, म्हणून जास्त याच्यावरती मी काही क्वेश्चन्स वगैरे घेत नाही आहे. नेक्स्ट बघूया आपलं. नेक्स्ट आहे व्हॉट ऑल. नेहमी यूज केलं जातं, पण आपल्याला एक्झॅक्टली कुठे यूज करायचं किंवा एक्झॅक्टली याचा मीनिंग काय बऱ्याचदा माहीत नसतं. व्हॉट ऑल म्हणजे काय? कोण कोणते किंवा काय काय या अर्थाने आपण याचा मराठीत यूज करतो. जेव्हा एखाद्या गोष्टीची यादी किंवा संपूर्ण माहिती तुम्हाला विचारायची असते, त्यावेळेस सिम्पली तिथे तुम्हाला व्हॉट ऑलचा यूज करायचा आहे. म्हणजे कसं? समजा तुम्ही पुढच्याला विचारताय की बाबा आज दिवसभरात काय झालं? म्हणजे इथे एका वाक्यात तर तुम्ही उत्तर देऊ शकणार नाही. म्हणजे इथे तुम्ही व्हॉट तर यूज नाही करू शकणार आहात सिम्पली. तर अशा ठिकाणी तुम्हाला व्हॉट ऑलचा यूज करायचा आहे. म्हणजे संपूर्ण दिवसभरात काय काय झालं हे तुम्हाला डिटेल सांगायचं आहे. सकाळपासून तुम्ही रात्रीपर्यंत काय केलं, इथंपर्यंत ही काय झाली? संपूर्ण यादी झाली. अशा सेंटेन्समध्ये तुम्हाला व्हॉट ऑलचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल. तू कोणकोणते विषय शिकतोस? आता इथे बघा, कोणकोणते विषय म्हणजे जे जे विषय तू शिकतोस ते सगळ्यांची यादी पाहिजे मला, असं याचं मीनिंग झाला. इंग्लिशमध्ये काय होईल? व्हॉट ऑल सब्जेक्ट्स डू यू स्टडी? व्हॉट ऑल सब्जेक्ट्स डू यू स्टडी? व्हॉट ऑलच्या नंतर सुद्धा तुम्हाला नंतरचं जेही सेंटेन्स असेल ते सुद्धा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असणार आहे अकॉर्डिंग टू टेन्स. इथं एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही व्हॉट ऑल लिहिता त्याच्यासोबतच तुम्हाला नाऊन लिहायचं आहे आणि नाऊनच्या नंतरचं जे सेंटेन्स असेल ते इंट्रोगेटिव्ह असेल. क्लिअर? अकॉर्डिंग टू टेन्स. तू काय काय वस्तू विकत घेतल्या? व्हॉट ऑल थिंग्स डिड यू बाय? व्हॉट ऑल थिंग्स डिड यू बाय? डिड का आलं? कारण आपलं जे सेंटेन्स आहे ते पास्टचं आहे, म्हणून आपण इथे डिड घेतलं. तुला काय काय अडचणी येत आहेत? म्हणजे काय काय सगळ्या अडचणी सांग. इथं एक अडचण सांगून तुम्हाला चालणार नाही. व्हॉट ऑल प्रॉब्लेम्स आर यू फेसिंग? व्हॉट ऑल प्रॉब्लेम्स आर यू फेसिंग? आर का आलं इथे? कारण आपलं जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स आहे प्रेझेंटचं आणि ते पण कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स आहे म्हणून.
गाईज जर टेन्समध्ये कन्फ्युजन असेल तर आपल्या चॅनलवरती टेन्सवरती खूप छान व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ नक्की तुम्ही फॉलो करा. तिने तुला काय काय सांगितले? व्हॉट ऑल डिड सी टेल यू? व्हॉट ऑल डिड सी टेल यू? डिड का आलं तुम्हाला माहीत आहे. गाईज इथे एक लक्षात ठेवा, अशा सेंटेन्समध्ये जर नाऊन येत असेल तर तुम्हाला व्हॉट ऑलच्या नंतर नाऊन लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर बाकीचं सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला बनवायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. आणि जर नाऊन नसेल तर सिम्पली तुम्हाला व्हॉट ऑल लिहून इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा. आता तुम्हाला व्हॉट आणि व्हॉट ऑल क्लिअर झालं. आणि गाईज इथे एक लक्षात ठेवा, व्हॉट्स व्हॉट म्हणजे सुद्धा काय, व्हॉट ऑल आणि व्हॉट्स व्हॉट हे दोन्हीचाही मीनिंग एकच आहे. या दोन्हीमध्ये तुम्हाला जेव्हा अशा प्रकारे जेव्हा क्वेश्चन विचारला जाईल, या दोन्हीमध्येही तुम्हाला एखाद्या विचारलेल्या गोष्टीची संपूर्ण माहिती द्यायची आहे, डिटेल्स द्यायचे आहेत. क्लिअर झालं? जर तुम्ही विचारणार असाल तर डिटेल्स मागा आणि तुम्हाला कोणी विचारलं असेल तर तुम्ही डिटेल्स सांगायचे आहेत. क्लिअर? नेक्स्ट आहे व्हॉट एल्स. व्हॉट एल्स, व्हॉट एल्स म्हणजे अजून काय किंवा आणखी काय या अर्थाने आपण याचा मराठीमध्ये यूज करतो. जेव्हा इतर पर्याय किंवा गोष्टी विचारायच्या असतात किंवा या व्यतिरिक्त अजून काय तुम्ही केलं किंवा आणखी काय तुम्ही केलं किंवा आणखी काय घेताय, अशा प्रकारचे जेही सेंटेन्स असतात ते तुम्हाला व्हॉट एल्सनं विचारायचे आहेत. म्हणजे एक पर्याय तर तुमच्याकडे आहे पण याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय काय, अशा प्रकारचे जेव्हा सेंटेन्स असतात किंवा एखादी वस्तू तुमच्याकडे आहे याच्या व्यतिरिक्त दुसरी वस्तू कोणती, असे ज्यावेळेस क्वेश्चन्स असतात त्यावेळेस तुम्हाला व्हॉट एल्सचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल, तुला अजून काय हवं आहे? आता इथे बघा, तुम्ही त्याला एखादी गोष्ट दिली आहे. सिम्पली समजा तुम्ही त्याला केक दिला आहे आणि तुम्ही विचारताय की तुला अजून काय हवंय, तुला अजून काय हवं आहे. म्हणजे केक तर दिला पण केकच्या व्यतिरिक्त अजून काय हवं असा याचा मीनिंग निघतो. सेंटेन्स होईल व्हॉट एल्स डू यू नीड? व्हॉट एल्स डू यू नीड? इथे सुद्धा व्हॉट एल्सच्या नंतरचं जेही सेंटेन्स असेल ते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल आणि अकॉर्डिंग टू टेन्स तुम्हाला सेंटेन्स बनवायचा आहे. क्लिअर? त्याने अजून काय सांगितले? व्हॉट एल्स डिड ही से? व्हॉट एल्स डिड ही से? म्हणजे त्याने एक गोष्ट तुम्हाला सांगितली की त्यानं असं असं म्हटलं, पण तुम्हाला विचारायचं आहे की हे सोडून तो अजून काय म्हटला, तेव्हा व्हॉट एल्सचा यूज करा. अजून काय बाकी आहे? व्हॉट एल्स इज लेफ्ट? व्हॉट एल्स इज लेफ्ट? अजून काय शक्य आहे? व्हॉट एल्स इज पॉसिबल? व्हॉट एल्स इज पॉसिबल? आय होप इथंपर्यंत तुमचं क्लिअर झालेलं असेल. व्हॉट म्हणजे काय, काय, आणि एकच गोष्ट जेव्हा तुम्हाला विचारायची असते त्यावेळेस सिम्पली व्हॉटचा यूज करायचा आहे. आणि व्हॉट ऑल किंवा व्हॉट्स व्हॉट दोन्हीही एकच आहे. जेव्हा काय 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 या अर्थाने एक पूर्ण यादी किंवा संपूर्ण माहिती विचारायची असते त्यावेळेस तुम्ही व्हॉट ऑल किंवा व्हॉट्स व्हॉटचा यूज करा. आणि व्हॉट एल्स अजून काय किंवा आणखी काय या अर्थाने जेही क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स तुम्ही व्हॉट एल्सनं तुम्हाला विचारायचे आहेत. इथंपर्यंत जर क्लिअर झालं असेल तर आपण या सगळ्यांचे मिक्स सेंटेन्स घेऊया जेणेकरून तुमचं पूर्ण कन्फ्युजन दूर होईल. क्लिअर? बघा गाईज, सेंटेन्स, तू आता कोणतं पुस्तक वाचत आहेस? कोणतं पुस्तक? तू आता कोणतं पुस्तक वाचत आहेत म्हणजे एकच गोष्टीबद्दल तुम्ही विचारत आहात, एकाच वाक्यामध्ये याचा आन्सर पाहिजे तुम्हाला, म्हणून इथे तुम्हाला व्हॉट घ्यायचं आहे. व्हॉट बुक आर यू रीडिंग नाव? व्हॉट बुक आर यू रीडिंग नाव? गाईज, व्हॉटच्या नंतर जर नाऊन असेल, व्हॉटच्या सेंटेन्समध्ये जर नाऊन असेल तर सिम्पली तुम्हाला व्हॉटच्या नंतर ते नाऊन पुट करायचं आहे आणि जर नसेल तर सिम्पली व्हॉट लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स लिहायचा आहे. पण जर नाऊन असेल तर व्हॉट प्लस नाऊन प्लस इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असं स्ट्रक्चर राहील. तुझ्या लायब्ररीमध्ये कोणकोणते पुस्तकं आहेत? आता इथे बघा, कोणकोणते म्हणजे त्या सगळ्या पुस्तकांची यादी हवी आहे की जे पुस्तकं तुझ्या लायब्ररीमध्ये आहेत. व्हॉट ऑल बुक्स डू यू हॅव इन युअर लायब्ररी? व्हॉट ऑल बुक्स डू यू हॅव इन युअर लायब्ररी? आता इथे व्हॉट
ऑलच्या जागी तुम्ही व्हॉट्स व्हॉट असंही घेऊ शकता. अजून काय वाचायचं आहे तुला, म्हणजे तू एक पुस्तक तर तू पहिलेच वाचून झाले, तुला अजून काय वाचायचं आहे असं तुमचा क्वेश्चन आहे. सिम्पली तुमच्या लक्षात आलेलं असेल. व्हॉट एल्सचा यूज करायचा आहे. बनवा सेंटेन्स. व्हॉट एल्स डू यू वॉन्ट टू रीड. व्हॉट एल्स डू यू वॉन्ट टू रीड. तुझ्याकडे काय आहे. एका वाक्यात आन्सर. व्हॉट डू यू हॅव. व्हॉट डू यू हॅव. तुझ्याकडे काय काय आहे, संपूर्ण यादी किंवा डिटेल्स तुम्हाला द्यायची आहे. व्हॉट ऑल डू यू हॅव. व्हॉट ऑल डू यू हॅव. तुझ्याकडे अजून काय आहे, म्हणजे एकतर वस्तू तुझ्याकडे आहे त्याच्या व्यतिरिक्त काय आहे. व्हॉट एल्स डू यू हॅव. व्हॉट एल्स डू यू हॅव. गाईज या सेंटेन्समधला फरक तुमच्या लक्षात येत असेल. तू बाजारात काय घेतलं. व्हॉट डिड यू बाय फ्रॉम द मार्केट. व्हॉट डिड यू बाय फ्रॉम द मार्केट. आणि हेच जर सेंटेन्स तुम्हाला व्हॉट ऑलने करायचं असेल तर सिम्पली तुम्ही बाजारातून काय काय घेतलं, म्हणजे बाजारातून ज्या ज्या गोष्टी घेतल्या त्या त्या गोष्टीची यादी हवी आहे किंवा माहिती सांगायची आहे. व्हॉट ऑल डिड यू बाय फ्रॉम द मार्केट. व्हॉट ऑल डिड यू बाय फ्रॉम द मार्केट. इथे मल्टिपल आयटम्स असणार आहेत. तुम्ही भाजी तर घेतली, आणखी काय घेतलं, म्हणजे भाजी तर एक घेतलेली आहे पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय घेतलं. आलं लक्षात तुमच्या. यू बॉट व्हेजिटेबल्स. व्हॉट एल्स डिड यू बाय. यू बॉट व्हेजिटेबल्स. व्हॉट एल्स डिड यू बाय. म्हणजे तुम्ही भाजी घेतली, हा झाला पहिलं सेंटेन्स. आणि अजून काय, आणखी काय घेतलं. व्हॉट एल्स डिड यू बाय. अजून काय घेतलं. अशा प्रकारची सेंटेन्स. आय होप गाईज हे तुम्हाला सगळं समजलेलं असेल आणि तुम्ही आता अशा प्रकारची सेंटेन्स बनवताना कन्फ्यूज होणार नाही की व्हॉट कधी घ्यायचं, व्हॉट एल्स कधी घ्यायचं, किंवा व्हॉट ऑल कधी घ्यायचं, किंवा व्हॉट्स व्हॉट कधी घ्यायचं. आता हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. गाईज हा व्हिडिओ तुमच्यासाठी थोडा युजफुल असेल किंवा तुम्हाला आवडला असेल तर गाईज व्हिडिओला लाईक जरूर करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.